आजच्या दिशेने आणि समालोचक कक्षामध्ये आपण या ठिकाणी बदल करतोय. आपल्याला जॉईन होतील महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत समालोचक डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. काय मॅच बघायला मिळाली. खरं तर पारंपरिक लढत मालडी वर्सेस खारडी बघायला मिळाली. मात्र आदित्यची जी फलंदाजी झाली अगदी सुरुवातीपासून पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आदित्यने आणि मात्र विजयाला गवसणी घातली आणि विजय संपादित केला. दोन्ही संघाची कामगिरी खूप चांगली झाली कारण अनिल अंकलेशच्या प्रतिष्ठान संघासाठी सुद्धा हा विजय सोपा नव्हता. मॅच संपल्यानंतर असंच म्हटलं जाईल. त्यामुळे संघर्ष बघायला मिळाला अगदी स्टार्ट टू एंड. आता मात्र वळतोय आपण कान्हाई स्पोर्ट्स पाय ए विरुद्ध ब्रह्मावती खार्डी. प्रवीण तागडे ब्रह्मावती खार्डी संघाचे कॅप्टनने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच सुद्धा पारंपरिक लढत म्हणता येईल कारण हे जवळची जेव्हा संघ लढतात ना तेव्हा एक पारंपरिक लढत बघायला मिळते. क्षेत्ररक्षण लावलं जातंय कारण सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अतुल तांगडे आलेला आहे. अभिजित आणि चैतन्य उत्तम आय थिंक उत्तम आहे आणि चैतन्य खारखंडी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मग ते दुरून झेल घेण्याचा प्रयत्न. खरं तर संधी होती प्रेशर बिल्डअप करण्याची. थोडासा मागे गेला आणि नंतर पुढे येऊन दुरून झेल घेण्याचा प्रयत्न राजेशने केला. यश आलं नाही आणि पहिली धाव पूर्ण करते उत्तम. रिव्हर्स प्रात्यक्षिक मागच्या मॅचमध्ये बघायला मिळालं. आदित्यने लिलिया फटके खेळले. जबरदस्त फटके रिव्हर्सचे खेळले. आणि मात्र संघाचा कॅप्टन कर्णधार चैतन्य खारखंडी क्लास क्रिकेट खेळणारा हा बॅटर आहे. परंतु नाव तुझं मोठं असून चालत नाहीये. योग्य वेळी तुम्ही चांगली कामगिरी करायला हवी. याला फटका खेळलेला हवेत. वाटे कॅच डीप बाकी पॉइंट लाईक चांगला झेल आणि चैतन्याची खेळी संपुष्टात. चैतन्य क्षणभर अचंबित राहिला कारण फटका खूप चांगला खेळला होता. खरं तर पॉवर प्लेमध्ये चांगला फटका. परंतु पूर्वानुमानानुसार ब्रह्मावती संघाच्या कॅप्टनने भावेशला तैनात केलं होतं जवळपास डीप कव्हर पॉईंटला आणि जवळपास बॅकवर्ड पॉईंटला हा झेल घेतला सीमारेषेवर आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली पहिल्या षटकामध्ये अतुलने. खरं तर मी तर म्हणेन की हा जो विकेट आहे हा भावेशचा आहे. कारण काय झेल घेतलेला आहे. अशा प्रकारचा झेल घेणं तितकंसं सोपं नाहीये. आणि चैतन्य बाद झाल्यानंतर लगेचच भावेशला एक्स्ट्रा कव्हरला तैनात करत. सुरुवातीला भावेशला आपण बघितलं डिपिश पॉईंटला होता. आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला भावेश जातोय. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का म्हणता येईल कारण चैतन्यसारखा एक जबरदस्त खेळाडू संघाचा कॅप्टन शून्यावर बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे विकी. अतुल याला फटका खेळला. चेंडू सरळ जाईल. तो म्हणजे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंगॉनला. त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पहिलं षटक हे खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे गॅप तुम्ही शोधायला हवी. कारण आपण पाहतो की 3 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं आता मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि स्ट्रेट लॉंग ऑफ. फुल टॉस क्लीन बोल्ड. खरा फलंदाजी म्हणता येईल. खरं तर फलंदाज बाद करण्यासारखा हा चेंडू नक्कीच नव्हता. म्हणतो क्रिकेटला आपण अनिश्चिततेचा खेळ समजतो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट आणि तेच बघायला मिळालं. खरं तर फुलटा चेंडूचा क्षणभर प्रेक्षकांच्या आमच्या पाहुण्यांच्या नजरा जवळपास लॉंग लेग आणि फाईन लेग सीमारेषेकडे वळल्या होत्या. पण त्रिफळाचीत होतोय.
उत्तम. सलामीमध्ये बदल का केला गेला? कारण नेहमीच अभिजित चांगली सुरुवात करतो संघासाठी. अभिजित आणि चैतन्य सलामीची जोडी असते, मात्र अभिजितला मागे ठेवून उत्तमला बढती दिली. त्याचा फायदा मात्र उत्तमने उचलला नाहीये. 2 फलंदाज लवकर बाद झाले, 2 बाद 2. अतुल काय गोलंदाजी करतोय? भलेही चेंडू खराब होता, पण तो विकेट त्यावर मिळाली ही फार महत्वाची आहे. कारण धावा मिळणं गरजेचं, त्याप्रमाणे विकेट मिळणं गरजेचं. आणि आता मात्र संघाचा प्रमुख फलंदाज जितेंद्रला बढती दिली. जितेंद्र आलेले बॅटिंग करण्यासाठी, परंतु जितेंद्रवर जबरदस्त मानसिक दबाव असणार आहे. कारण जितेंद्र मिडल ऑर्डरचा बॅटर आहे. नेहमी आपण पाहतोय जवळपास दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये जितेंद्र येत असतो, त्याला फलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकात यावं लागतं, त्यावेळी मानसिक दबाव असेल. फटका खेळला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र जितेंद्र पूर्ण करेल. संत सुरुवात म्हणता येईल, कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले. आपण दुहेरीतली ही मॅच पाहतोय. अनिल अंकलेश संघ कॅप्टन किंवा संघाने कुठेही जायचं नाही. याला मध्ये एक चांगला फटका आहे. सरळ लॉंग ऑफ सीमारेषेकडे जातोय. चौकार. खूप चांगला ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. कारण लॉंग ऑफ जो होता थोडा एक्स्ट्रा कव्हरला होता आणि चेंडू सरळ निघून गेला. तो लॉंग ऑफला 4 धावा मिळतात. खरं तर आवश्यक होती चौकार, कारण बघितला पण धावा होत नव्हत्या आणि शेवटच्या चेंडूवर आपण बघितला चौकार आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 7, 2 बाद 7. आपण पाहता श्री कान्हाई माता चषक 2026 09 शिवप्रतिष्ठान A1 जोडी प्रमोदजी देवळकर, प्रणयजी रायकर आणि त्यांना अगदी तोला मोलाची साथ श्री कान्हाई स्पोर्ट्स बी, त्याचबरोबर शूर मराठा पाये यांच्या वतीने मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचा महासंग्राम, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्याकडे चांगल्या रीतीने मार्गक्रमण करताना आज 4था दिवस आहे. चॅम्पियनची संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून आपण 2 दिवस सामने, कालचा पहिला दिवस गाजवला तो खरं तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. आज कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल याचं उत्तर बरोबर तुम्हाला 3:30 वाजता मिळेल. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे वाईट ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. तुम्ही जेव्हा फटका खेळतात तेव्हा प्लेसमेंट फार इम्पॉर्टंट असतं. गॅप शोधणं फार गरजेचं असतं. आणि 4 षटकांची मॅच जर असेल तर तुम्ही किमान तुमचे 3 ते 4 येस स्ट्राईक होणं गरजेचं आहे. हवाई यात्रा तुम्ही करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मोठी धावसंख्या उभी करू शकता. याला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाहीये, कारण डीप मिड ऑफला चेंडू होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. 1च धाव मिळेल. धावा एकेरीचे रमण मिळतात. धावसंख्या झालेली आहे ती 9. अमोल तांगणेने खूप प्रभावित केलं होतं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. बॅटिंग सुद्धा खूप चांगली केली होती. अमोल पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. धोकादायक ठरू शकतो. तालमेल नाहीये, मात्र थ्रो तितकासा चांगला आला नाही. यष्टी रक्षकाचा थ्रो चांगला आलेला नव्हता. धावपाची शक्यता होती, डायरेक्ट थ्रो करणं गरजेचं होतं, तसं झालं नाहीये. जबरदस्त प्रेशर बिल्डअप करण्याची संधी होती, मात्र संधी दवडलेली आहे. कारण जर जितेंद्र पास झाला असता तर मात्र एक मानसिक दबाव निर्माण झाला असता, जबरदस्त दबाव निर्माण झाला असता. अमोल फटका खेळला. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे मिड ऑनला. एक मात्र आहे की अमोलने आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना अमोलला आपण पाहतोय.
कारण एकेरी धाव जर मिळत असेल तर फारसा फरक पडणार नाही खारडी संघाला, कारण 4 षटकांची मॅच आहे. अमोल फुलटॉस, फायदा उचलता आलेला नाही. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षण करण्यात आहे. एकच धाव मिळेल. सातत्यानं आपण पाहतोय या षटकाचा जर विचार केला तर जवळपास आपण पाहतोय एकेरी धावा 5 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एक चांगली गोलंदाजी. भले कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये. अमोल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला फटका खेळलेला आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी, झेल होण्याची शक्यता नाहीये, कारण नो मॅन जास्त चेंडू पडतोय आणि 2 धावा यावेळेला पूर्ण होतात. पण तो चांगली गोलंदाजी म्हणता येईल. दुसरं षटक समाप्त होतंय आणि षटकामध्ये ज्या धावा दिल्यात त्या फक्त 7. पहिल्या षटकामध्ये 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 7. धावसंख्या झाली 14. 4 षटकांची मॅच आहे, लक्षात घ्यायचं आहे आपण, कारण दुहेरीची मॅच आहे. सुदेश तांगडीने जो षटकार लगावला तो स्मरणात राहील. प्रॅक्टिसमध्ये नसताना खरं तर अशा प्रकारची कामगिरी करणं आणि खरं तर जबरदस्त मानसिक दबाव होता. मानसिक दबावात तुम्ही जेव्हा अशा प्रकारची कामगिरी करताना ही फार उल्लेखनीय असते. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकासाठी मला 9 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे आपण 20 मिनिटात 15 मिनिटात 3 षटके पूर्ण करायचे आहेत. 15 मिनिटात आपण 3 षटके पूर्ण करायचे आहेत. जास्त जर वेळ घेतला तर मात्र चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आउटफील्डचा इनफील्डमध्ये तैनात करावा लागेल. विलासजी भगत यांचं मालोडी यांचं आगमन झालेलं आहे. उद्योगपती मालोडी, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रदीपजी पाटील, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. खारबाव गावचे जे उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना कानायस्पोर्ट पाय ए संघाची अजूनही चांगली धावसंख्या झालेली नाही, कारण आपण पाहतोय तब्बल 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 14. प्रवीण संघाचा कॅप्टन. फुल टॉस चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. पीमर खराब चेंडू होता. बीमर चेंडूची फेक केलेली आहे, त्यामुळे 4+1 5 धाव मिळतील. 5 धाव. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढणार आहे. 19 फ्रीट असणार आहे चेंडूवर. फ्रीटचा मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 20. दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते, मात्र वेगवान पार्टनरशिप बघायला मिळत नाहीये. प्रवीण राईट आर्म. पुन्हा एक चांगला चेंडू अनपेक्षितपणे खाली जातोय आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. इट्स डॉट बॉल. कमबॅक करतोय प्रवीण. आपण काय ते पहिला चेंडू अतिशय खराब हाताळला होता. बीमर चेंडू होता, चौकारी त्यावर गेला होता, पण त्यानंतर 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळतोय. याला फटका केलेला चेंडू हवेत आहे. झेल होईल का जाईल? लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. लांब पल्ल्याचा षटकार विकेच्या बॅटमधून बघायला मिळाला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी हा दूर निघून गेला. आता मात्र षटकाराने धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या होती 26.
4 षटकांची मॅच असते म्हणजे किमान 45+ हे लक्ष तुमच्या समोर असायला हवं, तर गोलंदाजांना चांगल्या प्रकारे संधी मिळू शकते जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता. प्रवीण पायामा टाकला, चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र एकच धाव मिळेल. 27 धाव होत आहेत. हे षटक थोडं महागडं ठरतंय. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या होत्या, मात्र हे षटक महागडं ठरेल असं वाटतंय. पुन्हा एकदा फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 29. कानाई स्पोर्ट्स पाये ए विरुद्ध ब्रह्मावती स्पोर्ट खारडी, 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. दुहेरीतली दुसरी मॅच आहे. यापूर्वीच अनिल अंकलेश स्पोर्ट खारडी संघाने चांगली कामगिरी केलेली आहे, सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाही आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. महागडं षटक बघायला मिळालं. तब्बल या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत ते 21 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा होत्या. धावसंख्या झाल्या 35, म्हणजे 21 धावा दिल्या त्या षटकामध्ये. महागडं षटक. संघाचा कॅप्टन खरं तर मागच्या वेळेला प्रवीणने शेवटचं षटक हाताळलं होतं. यावेळेला मात्र 3रं षटक हाताळण्याचा जो निर्णय घेतला तो महागडा ठरलेला, अंगलट आलेला आहे. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय उमेश. याला बॅटला स्पर्श, शॉर्ट फाईन निघाला, चेंडू जाईल, 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली 36. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आय थिंक 45+ कडे पाहत असणार आहे कानाई स्पोर्ट्स पाये ए हा संघ. कारण दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 2 फलंदाज लवकर पास झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप विके आणि चेंदरमध्ये. दोघेही सकारात्मकरित्या खेळत आहेत. याला मात्र ताकदवर फटका खेळलाय, चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावबाजी शक्यता आहे. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि पंच 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. DRS धावबासाठी 3ऱ्या पंचांची मदत घेत आहेत ऑनफिल्ड अंपायर. आणि आपण लगेच पाहतोय की डिका स्पोर्ट लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज होते रिप्ले दाखवण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट आता आपण पाहतोय 9 ठिकाणी त्यांच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय. डिका स्पोर्ट लाईव्ह क्लीन अँड नीट टेलिकास्ट हे पाहू शकता. अतिशय सुंदर रिप्ले आपण पाहतोय. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे, नॉट आउट. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 38 धावा झाल्यात. नाही, रिप्ले इतके सुंदर आहेत की कुठल्या प्रकारची द्विधा निर्माण होत नाही. त्याचं संपूर्ण क्रेडिट डिका स्पोर्ट लाईव्हला द्यावं लागेल. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. उमेश
लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं आणि ह्याच बरोबर जितेंद्र याची खेळी संपुष्टात. खरं तर वाईड यॉर्कर होता आणि त्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न जितेंद्र केला. बॅटला स्पर्श झाला आणि हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावला. पण बाद होण्यापूर्वी जितेंद्रने खूप चांगली बॅटिंग केली कारण दोन फलंदाज लवकर बाद झाले होते. उत्तम लवकर बाद झाला, चैतन्य लवकर बाद झाला. विकी आणि जितेंद्रमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. जिथून एक षटकार लगावला, एक चौकार लगावला आणि 19 धावांची खेळी केली. डावाला खरं तर आकार दिला. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 38. उमेश चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील हा चेंडू मात्र बॅटला स्पर्श करून हा चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या मागे. एक धावमुळे धावसंख्या झाली 39. या षटकातले फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 39. एखादा मोठा फटका जर लगावला गेला तर 45+ एक चांगलं लक्ष ठरू शकेल. याला मात्र एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार. विकी याने आतापर्यंत 2 षटकार त्याच दिशेने लगावलेले आहेत. ताकदवर फटके खेळतो विकी. झेल जो घेतलेला आहे प्रेक्षकांनी त्यासाठी ऐवजीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सचिन भोईर यांच्याकडनं दिलं जाईल. आपण यायचंय, ही मॅच संपल्यानंतर लगेच यायचंय. ही इनिंग संपल्यानंतर पारितोषिक घेऊन जायचंय. ऐवा झेल आपण घेतलेला आहे. यावेळेला मात्र लेंथ बॉल बघायला मिळाला. पटल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि म्हणजे फलंदाज बाद होतोय शेवटच्या चेंडूवर. पण चांगली धावसंख्या उभी केलेली कारण धावसंख्या झालेली आहे ती 45 आणि 46 धावांचं लक्ष्य. पण हे विसरून चालणार नाही. मागच्या मॅचमध्ये 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या झाला होता. पण तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. ते संघ वेगळे होते, हे संघ वेगळे आहेत. त्यामुळे 46 धावांचं आव्हान एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे काने स्पोर्ट पाय ए संघाने. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान स्पोर्ट्स खारडी संघ कॅप्टन. आपण कुठेही जायचं नाही आपल्या संघाने कारण यानंतरची मॅच आपली असणार आहे. ही मॅच संपल्यानंतर आपणास लगेच सामना खेळावा लागेल. आणि स्वयंभूस्फोट पायगाव जर माझा आवाज युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असेल तर आपण तयारी करायची आहे. पॅड वगैरे घेऊन तयार राहायचंय. स्वयंभूस्फोट पायगाव. येस डेफिनेटली वॉर्मअप व्हायला सुरुवात करायची. आपण पॅड वगैरे घेऊन सर तयार राहायचंय. स्वयंभूस्फोट पायगाव. तर 46 धावांचं आव्हान. मॅच मध्ये किती धावांचं आव्हान असू द्या पण कॉमेंट्रीचं आव्हान नेहमीच ज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि पेललेलं आहे ते म्हणजे माझे सहकारी समालोचक. अगदी कमी वेळात ज्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. खरं तर कमी वेळात खूप काही अवगत केलेलं आहे समालोचनामध्ये. ते आमचे सहकारी समालोचक निशान पाटील सज्ज होतील. या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मालोडी गावातील युवा व्यक्तिमत्व सन्माननीय विलासजी भगत उपस्थित आहेत
आणि त्यांचा स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी एवन जोडीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा स्वागताने सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व सन्माननीय विलासजी भगत आणि त्यांचा स्वागताने सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. खऱ्या अर्थानं आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ते दाखल झालेले आहेत आणि त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि एवन जोडीच्या वतीनं देखील त्यांचा स्वागताने सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील देखील उपस्थित आहेत. खारबाव गावातील एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व प्रदीपजी पाटील आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान आणि काने स्पोर्ट पायस संघाचे जे समर्थक आहेत कट्टर समर्थक त्यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एवन जोडीच्या वतीनं आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मागच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनल्या तब्बल 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघासमोर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला भावेश पाटील आणि त्याच्या सोबतीला निखिल पाटील, दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं निखिलच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत, परंतु भावेशच्या बॅटमधून सातत्याने आपण धावा पाहिलेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज जितू देवलीकर आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावांचं टार्गेट आहे. निर्धारित 4 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 46 धावा बनवायच्या आहेत आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल काने स्पोर्ट पायस संघाला, कारण सरासरी जर पाहिलं तर 11.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे इथे धावा बनवायच्या आहेत ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या टीमला. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता 09 शिवप्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट कानाई माता चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. शूर मराठा आणि कानाई स्पोर्ट बी या संघाच्या माध्यमातून खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय आणि एवन जोडीचं हे दर्जेदार आयोजन. पहिलाच बॉलिंग ट्रॅकवरती जितू देवलीकर. हो, पहिलाच बॉल स्लॅश केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. भावेश यांच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. थोडेसे बॅकफुटला गेले आणि पॉईंटच्या डोक्यावरून स्लॅश करत असताना भावेश यांच्या बॅटमधून पहिला चौकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात केलेली आहे भावेशाने. आक्रमकता दाखवत आहेत आणि या मॅचमध्ये पहिल्या चेंडूपासून भावेश आक्रमक झालेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा. जितू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्ट्रोकसाठी जागा बनवली, परंतु वेगवान चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेंथ थोडीशी मागे खेचली आणि इथून जर पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेश यांनी पुन्हा एकदा केला होता, परंतु अपयशी ठरले आणि इथे चेंडू आले डॉट. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील गोलंदाजाला, कारण 46 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण करावा लागेल. यावेळेस देखील स्ट्रोकसाठी जागा बनवली. आणखीन एक चांगला चेंडू रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अनपेक्षितपणे उचली घेतली यावेळेस चेंडूने. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूवरती जितूने कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पहिला स्ट्रोक जर पाहिला तर 4 धावा आल्या, परंतु वारंवार एकाच दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न भावेश करतोय आणि तितकंसं त्याच्यासाठी ते स्ट्रोक जुळलेले नाही आहेत, त्याच्या हिताचं राहिलेले नाही आहेत. मागील 2 चेंडू भावेश डॉट खेळलाय. गोलंदाज तयार. खोलात टाकला होता, परंतु फुलटॉस चेंडू अगदी बनवून घेतलाय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 20च्या साह्याने चेंडूला फक्त दिशा दिली. मिड विकेट रिझनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती भावेशला. भावेशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 धावा ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाने बनवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर धावतात. लॉंग ऑनचे फिल्डर अभिजित आहे त्या ठिकाणी. मिस्टेक करणार नाही. सेफ हँड पकडलाय कॅच आणि याही मॅच मध्ये निखिल पाटील निराश करतोय. पुन्हा एकदा लवकर बाद होतोय निखिल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं अभिजित यांच्या माध्यमातून. आणि या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5 धावा. आणि महत्वाची विकेट अर्थातच निखिलला बाद केलंय. नवीन फलंदाज अमोल तांगडी हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल तांगडी मैदानावरती दाखल झाल्या बॉलिंग ट्रॅकवरती. जितू देवलीकर हो यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. सलगचा दुसरा धक्का, अमोल देखील निघालेत परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी जितू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत. आणि इथे जर पाहिलं तर अमोल यांना देखील बाद केलाय. सुरुवातीला निखिल बाद झाले परंतु अमोल देखील बाद होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46 धावांचा पाठलाग करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या फक्त आणि फक्त 5 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 11.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या परंतु सरासरी वाढली आहे. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा बनवायच्या आहेत. 13.66च्या सरासरीनं येणाऱ्या 3 षटकामध्ये इथे धावा बनवायच्या आहेत. ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाला या मॅचमध्ये नवीन फलंदाज अतुल तांगडी मैदानावरती दाखल झालाय. आणि खऱ्या अर्थानं अतुल आणि भावेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खूप चांगला खेळ आतापर्यंत या सामन्यामध्ये राहिलाय. आणि इथून जर पाहिलं ना तर संघर्ष करावा लागेल. भावेश यांच्याकडे क्षमता आहे, सातत्याने प्रत्येक मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून धावा आलेत परंतु हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघासाठी. त्यामुळे या सामन्यामध्ये भावेशला चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 18 चेंडू 41 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पवार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 41 धावा बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पवार षटक क्रमांक 2 हाताळतोय. या मॅचमध्ये भावेश स्ट्रायकिंग इन वरती. भावेशनं देखील 2 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 5 धावा परंतु भावेश वगळता इतर फलंदाजांना आतापर्यंत धावा बनवता आलेल्या नाही आहेत या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार हो. यावेळेस चेंडूला पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. हाफ ट्रॅकर होता आणि पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला भावेश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा धावफलकावरती. काय स्ट्रोक सजवलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला भावेश यांच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी भावेश जाणले जात आहेत आणि तेच फटके त्यांच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग करतायत रोहन यांच्या पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे, स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती बनवल्यात. भावेश चांगली बॅटिंग करतायत. खऱ्या अर्थानं भावेश यांच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये धावा आलेत आणि याही मॅचमध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे कारण भावेश सातत्याने मोठे फटके खेळतायत. एक षटकार आणि एक चौकार या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पवार एक चांगले गोलंदाज आहेत परंतु या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात एक मोठा षटकार भावेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन पवार. राईट ऑफ ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग इनला भावेश पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 11 धावा या सामन्यामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट.
हो, यावेळेस देखील स्क्वेअर कटचा फटका, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड पॉइंटला चैतन्य चांगली फिल्डिंग करतायत आणि त्याचमुळेच काय फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. कानाई स्पोर्ट पाये संघाने हा सामना जिंकला तर शूर मराठा ग्रुप कडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कानाई स्पोर्ट पाये या टीमला. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जितू देवलीकरनं लाजवाब गोलंदाजी केली, परंतु रोहन पवारच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज रोहन पवार, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. मिड विकेटला फिल्डर वेगाने उत्तम आलेत, फिल्डिंग चांगली उत्तम यांच्या माध्यमातून. इथे फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. मागील 2 चेंडू जर पाहिले तर चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले. इथे जर पाहिलं तर थोडासा पुढे चेंडू ठेवला होता, गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता आणि तिथून पूल करण्याचा प्रयत्न अतुल याने केला होता, परंतु तितकंसं त्यांच्या हिताशी ते जुळलं नव्हतं आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळाली. हो, इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. रोहन पवार कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर रोहन पवार चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत या षटकामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली ती 13 या आकड्यावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि इथून जर पाहिलं तर रोहन यांना या दोन्ही चेंडूवरती चांगली कामगिरी करावी लागेल. आज जर पाहिलं तर खाडी परिसरातील देखील संघ या मैदानावरती आणि पायगावातील स्थानिक संघ देखील खेळतोय. हो, इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफला त्या ठिकाणी, लॉंग ऑनला त्या ठिकाणी जितू आहे. फिल्डिंग चांगली जितू यांच्या माध्यमातून, त्यामुळे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 5 चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात रोहनने. चांगली गोलंदाजी करतायत आणि खऱ्या अर्थानं हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती त्यांना टाकावा लागेल. भावेश आणि अतुल महत्वाची जोडी ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता आणि इथे हा चेंडू देखील डॉट आलाय. वा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली रोहन यांच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर 5 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले रोहन यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावांचा पाठलाग करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. कानाई स्पोर्ट पाये संघाने हा सामना जिंकला तर शूर मराठा या ग्रुपकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कानाई स्पोर्ट पाये संघाला. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सरासरी जर पाहिली तर 16च्या सरासरीनं आता मात्र धावा बनवायच्या या मॅचमध्ये. सुरुवातीला जर पाहिला तर 11.50च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, तदनंतर 13.66 ची सरासरी, परंतु आता सरासरी वाढली आहे. इथून जर पाहिलं तर 16च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. एकंदरीत 32 धावा येणाऱ्या 2 षटकामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विकी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. विकेंच्या बॅटमधून जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली, 23 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजीसाठी देखील विकी याने इन्व्हाइट केलंय आणि हा सामना जिंकला तर शूर मराठा ग्रुपकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती विकी. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर भावेश यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक आहे. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. हो, इथे खुलवट टप्प्याला चेंडू होता. चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. इथे फक्त एकच धाव मिळेल. रोहन पवार होते आणि जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली रोहन यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. येणारे 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 31 धावा. जबरदस्त सामना रंगलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. कानाई स्पोर्ट पाये संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलंय. पहिल्या षटकामध्ये जितू देवलीकरने दबाव टाकला होता. मागील षटकामध्ये रोहनने देखील इम्प्रेस केलाय, परंतु विकी देखील पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला शांतच ठेवतायत. फक्त एकच धाव त्याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 09 शिव प्रतिष्ठान
एवन जोडी प्रेझेंट प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि कान्हाई स्पोर्ट पाये बी संघ आणि शूर मराठा या ग्रुपच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत यशस्वी क्रीडा स्पर्धा, कारण या स्पर्धेवरती क्रीडा रसिकांनी प्रेम केलंय आणि या स्पर्धेने आतापर्यंत निखल मनोरंजन आणि निखल आनंद क्रीडा रसिकांना दिलाय. त्यामुळे या स्पर्धेची देखील चर्चा झाली आहे आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचा देखील नामोल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये महत्त्वाचा सहकार्य प्रत्येक व्यक्तींचा लाभलाय. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झालाय आणि दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांचाच संघ स्वयंभू पायगाव संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि आज हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांचा वाढदिवस देखील आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 विके आपल्याला पाहायला मिळतात, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती अतुल तांगडी. हो, इथे मोठा फटका अतुल यांच्या बॅटमधून, बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे, 7 धावांसाठी धमाकेदार षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. समोरच्या रेषेने चेंडूला लॉफ केलं होतं, लॉंग ऑनला फिल्डर होते, परंतु त्यांना अगदी बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना अतुल यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा. काय जबरदस्त पलटवार अतुलने केलाय. मोठे फटके खेळण्यासाठी अतुल जाणला जातो आणि असाच काही मोठा फटका अतुल यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विकी, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला अतुल. हो, यावेळेस देखील जर पाहिला तर फुल टॉस चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विकी आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं मागील चेंडूवरती षटकार आणि लगेच व्हाईट बॉल देखील पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित टाइम झालेला नाही आहे, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नव्हतं. तिथे फिल्डिंग चांगली जितू यांच्या माध्यमातून आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 23 या आकड्यावरती. सलग 3 विकेट घेतले. कान्हाई स्पोर्ट पाये संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने सलग 3 विकेट घेतले तर अक्षय देवलीकर आणि तुषार पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती विकी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला भावेश, अतुल यांच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेत. भावेश यांच्या बॅटमधून देखील फटके आपल्याला पाहायला मिळालेत आणि इथून जर पाहिलं तर पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल कान्हाई स्पोर्ट पाये संघाच्या गोलंदाजांना आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाज विकी ओव्हर द विकेट. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक मोठा फटका या मॅच मध्ये. भावेशांच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा ठोकलाय षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूला अतुल देखील रंगात आले होते, परंतु भावेश देखील रंगात येत आहेत आणि त्यांच्याही बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा षटकार या मॅच मध्ये. ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघ आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 29 धावा बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत आणि इथून जर पाहिलं तर 2 मोठे षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. सुरुवातीला जर पाहिलं तर अतुल यांच्या बॅटमधून देखील आणि इथे जर पाहिलं तर भावेश यांच्या बॅटमधून देखील हा षटकार पाहायला मिळाला. आपल्याकडे जुना बॉल अवेलेबल नाही आहे भावेश, नवीनच चेंडू घ्यावा लागेल, कारण आतापर्यंत भरपूर सारे जुने चेंडू मैदानावरती दिलेले आहेत. येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू जे आहेत ना भरपूर महत्वाचे आहेत. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती विकी यांच्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च झालेल्या आहेत. इथून कमबॅक करावा लागेल
गोलंदाजांना, कारण भावेश जोपर्यंत मैदानावरती आहेत ना तोपर्यंत हा सामना ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाच्या बाजूने जात असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण भावेश यांच्या बॅटमधून नेहमीच आपण मोठे फटके पाहिलेत आणि मगाशी देखील मी उल्लेख केला, यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू आहे भावेश पाटील आणि या मॅचमध्ये देखील अगदी तो रंगात आलाय, जबरदस्त बॅटिंग करू लागलाय आणि इथे जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून आपण सातत्याने मोठे फटके पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. विकी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील खोलात टाकलाय परंतु आणखीन एक मोठा फटका भावेश यांच्या बॅटमधून. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये. वा, जबरदस्त बॅटिंग. भावेश आक्रमक झालेत आणि सातत्याने मोठे फटके त्यांच्या बॅटमधून. इथे जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू. इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. खऱ्या अर्थानं भावेश सारख्या फलंदाजाला ओव्हरपिच चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. मागील दोन्ही चेंडू ओव्हरपिच राहिले आणि त्याही चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले भावेश यांच्या बॅटमधून. कमी गतीने चेंडू टाकलाय. अगदी जर पाहिलं तर पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय परंतु पंच सहमत नाहीये. इथे चेंडू आलाय डॉट. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि विकी यांच्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च झाल्या आणि इथून जर पाहिलं ना तर कान्हाई स्पोर्ट पाहे संघाला कमबॅक करावा लागेल. कारण येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. एकंदरीत कान्हाई स्पोर्ट पाहे संघ खेळत होता तेव्हा देखील 3 षटकामध्ये 35 धावा बनल्या होत्या आणि 2 विकेट बाद झाल्या होत्या आणि खाडी संघ खेळतोय आणि खाडी संघाने देखील 3 षटकामध्ये 35 धावा बनवल्या धाव फलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावा या मॅच मध्ये. जबरदस्त सामना रंगलाय. प्रत्येक सामना जर पाहिला तर रंगतदार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय परंतु इथे जर पाहिलं तर चांगलीच कामगिरी करावी लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, स्वप्नांच्या दिशेने धावलो मी, पुन्हा मजबरी आघात झाला, जिंकल्याशिवाय सोडणार नाही, सावलीशी माझा संवाद झाला. आणि खऱ्या अर्थाने एका बाजूला खार्डीकर खेळतायत परंतु त्यांच्या विरोधात पायकर देखील संघर्ष करतायत या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण यांनी देखील 21 धावा खर्च केल्या होत्या आणि याही मॅच मध्ये गवीसर षटक क्रमांक 3 टाकत असताना विकी यांनी देखील 21 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत गोलंदाजी करत असताना देखील सिमिलर गोष्टी घडल्या आहेत आणि बॅटिंग करत असताना देखील अगदी तसंच काही दृश्य धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित देवलीकर. आज खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. अभिजित देवलीकर खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. आज संतोष नाही आहे संघामध्ये आणि इथे जर पाहिलं तर अभिजित यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 6 चेंडूमध्ये 11 धावा त्याला डिपेंड करायच्या. स्ट्रायकिंग एडवरती अतुल तांगडी मोठे फटके खेळण्यासाठी जाणारा खेळाडू आणि इथून जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 11 धावा सेव्ह करायच्या आहेत कान्हाई स्पोर्ट पाहे संघाला. काय सामना रंगलाय आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या चहूबाजूने क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित देवलीकर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एला अतुल तांगडी. अतुल तांगडीकडे भरपूर मोठी क्षमता आहे, मोठे फटके तो खेळतो आणि त्याच्या विरोधात आज अभिजितला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. हो, इथे खोलात टाकलाय परंतु फिल्डर आहे तिथे. मिस्टेक केली आहे फिल्डरने. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्या ठिकाणी रोहन पवार होता. चेंडूपर्यंत जरूर पोहोचण्याचा प्रयत्न परंतु अतुल यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा पार. आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळते अतुल यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं अतुल आणि भावेश या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती अभिजित यांच्या विरुद्ध हल्ला केलाय, आक्रमण केलंय, चौकार आलाय परंतु अभिजित कमबॅक करण्यासाठी जाणले जातात आणि इथून कमबॅक त्यांना करावा लागेल. खऱ्या अर्थानं येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावा लागेल अभिजितला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अतुल आणि भावेश या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 34 धावांची अभेद्य भागीदारी राहिली आहे.
जबरदस्त कामगिरी 34 धावांची भागीदारी या मॅचमध्ये चौथ्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली आणि दोन्ही फलंदाज रंगात येऊ लागले त्या मॅचमध्ये. राऊंड विकेट हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता, गॅपमध्ये केलं, फिल्डर धावतात वेगाने आणि त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग विके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यावरती. रोहन पवारने खराब फिल्डिंग केली होती. खऱ्या अर्थानं तो चेंडू अडवायला हवा होतं, अगदी चेंडूपर्यंत पोहोचायला हवं होतं, परंतु तसं काही झालं नव्हतं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता आणि त्या 4 धावा मिळाल्या. परंतु इथे जर पाहिलं तर विकी यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अभिजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. येणारे 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. अभिजितला इथून कमबॅक करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल, दबाव टाकावा लागेल फलंदाजावरती. परंतु भावेश चांगली बॅटिंग करतोय, आत्मविश्वास प्रचंड आहे, तो चांगली बॅटिंग करतोय प्रत्येक मॅचमध्ये. आपल्या संघासाठी वन साइड हिरो राहिलाय याही मॅचमध्ये. अगदी तो किल्ला लढवतोय, संघर्ष करतोय, सलामीला आलाय आणि प्रत्येक मॅचमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये भावेश यांच्याही बॅटमधून धावा आलेत. गोलंदाज राऊंड विकेट अभिजित हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अँगल तयार क्रिएट झाला आणि इथे जर पाहिला तर फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे, DRSचा वापर केलाय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळलाय आणि इथे जर पाहिलं तर आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतील. तिसरे पंच विशाल पाटील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. महत्वाचा सामना आहे आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल अलगदपणे टाकावं लागणार आहे गोलंदाजांना. आणि ते जर पाहिलं तर राऊंड विकेटनं आले आणि नॅचरली नैसर्गिकरित्या चेंडूला वलन प्राप्त झालं होतं. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला अभिजित यांच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूवरती 6 धावा डिपेंड करायच्यात. सामना रंगलाय, मॅच रंगली आहे. कोण जिंकेल सामना, कोण बाजी मारेल हे देखील पाहावं लागेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि 2 बलाढ्य संघामध्ये रंगलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या कानाई क्रीडांगणावरती. जबरदस्त सामना, 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित देवलीकर, परंतु स्ट्रायकिंग एंडला भावेश यांना देखील तुम्ही पाहताय. मागील चेंडूवरती कमबॅक केलंय अभिजितने, परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती देखील कमबॅक करावं लागेल. गोलंदाज तयार, राऊंड विकेट हो, इथे देखील कोलवटा पॅरे चेंडू आहे, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. विके आहे तिथे, फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न आणि फक्त इथे एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता, 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जबरदस्त कामगिरी करतायत अभिजित, कारण मागील 2 चेंडू चांगले राहिलेत, मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत आणि इथे 2 चेंडूवरती 5 धावा बनवायच्या आहेत. काय सामना रंगलाय. एका बाजूला अभिजित देवलीकर तर बॅटिंग करण्यासाठी अतुल तांगडी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, आणखीन एक चेंडू डॉट. वा, काय जबरदस्त कमबॅक केलाय. इथे चेंडू आलाय डॉट आणि या मॅच मध्ये कानाई स्पोर्ट पाये संघाने देखील कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल, कारण येणारा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे या मॅच मध्ये 5 धावा बनवाव्याच लागतील. काय सामना रंगलाय. अभिजित देवलीकरचं कौतुक करावं लागेल. अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आणि इथून मोठा फटका खेळावाच लागेल. 4 धावा आल्या, स्कोर इज लेवल, परंतु इथे जर पाहिलं तर 5 धावा बनवावे लागतील फलंदाजांना. अतुल विरुद्ध अभिजित असा सामना रंगलाय. काय कमबॅक केलाय अभिजितनं, कौतुक करावं लागेल. 6 चेंडू मध्ये 11 धावा डिपेंड करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु तदनंतर इथे जर पाहिला तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगलाय. जबरदस्त कामगिरी करतायत. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित देवलीकर आणि इथे जर पाहिला तर सिली पॉइंटला आणि अगदी जर पाहिलं तर अगदी समोर क्षेत्ररक्षक ठेवलेत एकाग्रता भंग करण्यासाठी. आणि इथे जर पाहिलं तर काय सामना रंगलाय. हा सामना तुम्हाला जर आवडला असेल ना तर या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना. येणारा 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित देवलीकर, परंतु स्ट्रायकिंग एंडला
अतुल तांगडी. एक चेंडू 5 धावा, 5 धावा एक चेंडू. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. इथे गोल्डन षटकार. सामना जिंकलाय ब्रह्मवती स्पोर्ट खाडी संघाने. वा अतुल तांगडी वा, जबरदस्त कामगिरी. गोल्डन षटकार आणि ते सामना जिंकलेला आहे ब्रह्मवती स्पोर्ट खाडी या संघाने. अभिनंदन 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 ब्रह्मवती स्पोर्ट खाडी. वा, लाजवाब सामना. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. दोन्ही संघांच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. ओरपी चेंडू होता आणि समोरच्या दिशेने हा ठोकलाय दर्जेदार षटकार. मॅच फिनिश. अतुलने ठोकलाय हा षटकार. काय सामना पाहायला मिळाला. चित्तथरारक रोमहर्षक हा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि ते षटकार ठोकलाय आणि ते सामना जिंकलेला आहे ब्रह्मवती स्पोर्ट खाडी या संघाने. चला, अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा कॅप्टन आणि ब्रह्मवती स्पोर्ट खाडी संघाचा कॅप्टन आपण यायचा आहे टॉस करण्यासाठी. खरं तर पाय संघासाठी हा सामना सोपा होता, परंतु अभिजितच्या शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकार या मॅच मध्ये ठोकलाय अतुलने. काय जबरदस्त कामगिरी, कौतुक करावं लागेल. लाजवाब फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं दबाव होता आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच भावेशच्या बॅटमधून 33 धावा आणि त्याच मुळेच की काय भावेश ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. समोर टाकला थोडा मागं पडला असता ना, गोल पण नसता गेला. दिला. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी ब्रह्मवती स्पोर्ट खाडी आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. जबरदस्त कामगिरी केली. कान्हे स्पोर्ट पाय संघाचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा संघ मैदानावरती जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत होता आणि खऱ्या अर्थानं दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल.